हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मऊ लुसलुशीत जाळीदार असे रव्याचे आप्पे आहेत. तर रव्याचे आप्पे मी कसे बनवते आहे ते तुम्ही बघा. इथे मी जाड रवा वापरलेला आहे, बारीक नाही वापरला. तर 3 बाउल मी जाड रवा असा घेतलेला आहे. हे तुम्ही बघा, मी असं मोजमाप करूनच घेतलेला आहे. 3 वाटी रवा एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे. असं मी 3 वेळा करणार आहे. तर तुम्ही बघा मी कशी करते ते. आणि त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, कारण 3 वाटी रवासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे. कारण जास्त आंबट नको म्हणून मी खूप कमी दही वापरलेला आहे. इथे दही दही टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे. आणि पाणी मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं ते बॅटर मिक्स करून घेणार आहे. सगळं रवा आणि दही यांचं मिश्रण एकजीव करून घेणार आहे, कारण ते चांगलं फेटून घेतल्यानंतर पीठ पण थोडं आंबलेलं पाहिजे, म्हणून मी अर्धा तास तरी हे पीठ आंबून घेणार आहे. पीठ आंबून घेतल्याच्यानंतर त्याला छान अशी जाळी तयार होते. यासाठी मी थोडा वेळ, म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास हे पीठ साईडला ठेवणार आहे, म्हणजे रवा आणि दहीचं बॅटर असं करून. त्याच्यानंतर मी इथे दोन कांदे एक मोठा साईजचेच घेणार आहे, कारण जास्त छोटे मीडियमचे नाही घेते, छोटे साईजचे घेते. बॅटर चांगलं एकजीव करून घेते. आता बघा तुम्ही, त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि बॅटर असं छान असं करून घेते मी. आणि बॅटर करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी नंतर कांदा असं टाकणार आहे. मी 1 कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजचा, कारण जास्त कांदा चिरायला नको म्हणून मी 1 मोठ्या साईजचाच कांदा घेतलेला आहे. त्याला मीडियम साईजमध्ये चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची पण चिरून घेणार आहे. तर कढीपत्ता घेतल्यानंतर छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, माती वगैरे लागते, त्यासाठी स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि नंतर त्याचे छोटे छोटे मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं, कारण कढीपत्त्याचा असं तडका नाही द्यायचा आहे, म्हणून छोटे आणि मीडियम साईजमध्ये मी कापून घेणार आहे. त्याच्यानंतर मिरची पण मध्ये चिरून घेईन आणि त्याच्यानंतर छोटे छोटे स्लाईस करून घेणार आहे. तसंच मी इथे बघा, माझं किती छान बॅटर तयार झालेलं आहे, एकदम मीडियम साईजमध्ये. हे तुम्ही बघा शकता. इथे मी कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता चिरून घेतल्याच्यानंतर मी इथे गॅसवरती गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवणार आहे. कढई ठेवल्यानंतर थोडंसं असं जास्तच मी तेल घेणार आहे, कारण आपले मऊ होण्यासाठी मी जरा जास्तच तेल वापरते. त्याने छान असं जाळीदार पण होतात आणि मऊ लुसलुशीत पण होतात. त्यासाठी मी थोडंसं जास्तच तेल वापरत आहे. तर तुम्ही बघा, मी एका कढईमध्ये तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरं असं टाकणार आहे. कढीपत्ता मी छोटे कट करून घेतलेले होते, ते कढीपत्ता पण मी टाकणार आहे. आणि कढीपत्ता टाकल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एकच मिरची घेतलेली आहे, कारण मुलगी छोटी आहे, जास्त तिखट नको म्हणून मी थोडीशी एकच मिरची घेतलेली आहे. मिरची घेतलेली, त्यामध्ये मी मिरची पण टाकणार आहे. आणि असं कढीपत्ता, मोहरी, जिरं, मिरचीचा छान असा तडका दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. कांदा पण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे. मीडियम गॅसवरच हे सगळं मी करणार आहे, कारण मीडियम गॅसवर कांदा हा छान शिजून निघतो. एकदम फास्ट गॅस ठेवला तर कांदा हा थोडा कच्चाच राहतो. त्यासाठी मी मीडियम गॅसवरती कांदा ठेवणार आहे. छान असं परतून झाल्याच्यानंतर जे आप्याचं बॅटर केलेलं होतं ते आप्याच्या बॅटरमध्ये मी हे सगळं टाकणार आहे, कारण माझा कांदा खूप छान असा नरम झालेला आहे.
आप्याच्या बॅटरमध्ये मी हे मिश्रण टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून थोडंसं काळी मिरची पावडर टाकणार आहे, कारण दही टाकतो, दहीने थोडंसं स्मेल येते. त्यासाठी मी थोडी काळी मिर्च पावडर टाकलेली आहे, ज्या अर्धा चम्मच असं काळी मिर्च पावडर आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे. हे सगळं मिश्रण मी मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून अशी कोथिंबीर सर्व करणार आहे. कोथिंबीर सर्व केल्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅटर मी सगळं मिक्स करून घेणार आहे. एकदम थोडं पातळच ठेवलेलं आहे. बघा तुम्ही माझी रेसिपी आता ही कशी आहे ती. आणि हे मिश्रण मी सगळं मिक्स केल्याच्यानंतर 5-10 मिनटं पुन्हा मी साईडला ठेवणार आहे मिश्रण, कारण थोडं जास्त वेळ ठेवल्याच्यानंतर खूप छान असे आप्पे तयार होतात. आणि नंतर मी एक आप्याचं पात्र घेणार आहे. त्या पात्राला मी थोडंसं तेल लावणार आहे. सगळीकडे तेल लावून घेतल्याच्यानंतर जे बॅटर मी तयार केलेलं होतं ते बॅटर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एक करून. आणि नंतर माझे आप्पे बघा किती छान असे आप्पे तयार होतात ते. आणि तुम्ही पण बघा आप्प्यांना किती मंद आचेवर ठेवल्याच्यानंतर आप्पेंना किती छान असा सुंदर कलर आलेला आहे. ते खाण्यासाठी पण अगदी रुचकर आहे आणि झटपट होणारी एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा माझी आप्पे रेसिपी. छान अशी रेसिपी आहे, झटपट होणारी, तुम्हाला पण आवडेल. करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण खाण्यासाठी अगदी वेगळीच मजा असते. तुम्ही पण करून बघा एकदा ही रेसिपी. खूप छान लागते, झटपट होणारी आहे. थोडंसं एवढं सगळं सारण तयार करताना टाईम लागतो, पण होताना अगदी पटापट आणि खाताना पण अगदी पटापट खातो. खाताना काही वेळ नाही लागत. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी आहे ती. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टुमारो ऑन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.